शंभूराजेंबाबतची सोशल मीडियावरची बदनामी थांबवावी, विकिपीडियावर शंभूराजेंबाबत जो आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला आहे हा मजकूर लवकरात लवकर काढावा, कारण हा बदनामीकारक असा मजकूर आहे आणि शासनानं याची दखल घ्यावी, विकिपीडियाशी संपर्क साधून वेळच्या वेळी हा मजकूर काढून टाकणं गरजेचं आहे। खरं तर माहितीचा स्रोत म्हणून विकिपीडियाचा वापर जगभर केला जातो आणि इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला हा सगळा मजकूर आहे तो लवकरात लवकर काढून टाकावा अशी मागणी शिवप्रेमी व्यक्त करतात। शंभूराजेंबाबतचा हा आक्षेपार्ह मजकूर काढण्याची झी24 तासची ही मोहीम आहे। शिवप्रेमींनी सुद्धा याला साथ दिलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत आमदार शिवेंद्रराजे भोसले। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया आणि काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत हे सुद्धा जाणून घेऊया। शिवेंद्रसिंहराजे नमस्कार। आणि आपल्यापर्यंत पण हे कळलं असेल की विकिपीडियावर जो शंभूराजेंचा कंटेंट लिहिलेला आहे तो बदनामीकारक आहे, खोडसाळ आहे, हा काढून टाकणं गरजेचं आहे, मात्र हे याबाबत सरकार काही करताना दिसत नाहीये। मी पण आज माझ्याकडे हा मजकूर आला आणि नुसता बदनामीकारक नाही तर खरं म्हणजे अतिशय निंदनीय जे काही त्याच्यामध्ये केलंय हे म्हणजे त्यामुळं नक्कीच मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये आता आजच कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये नक्कीच मुख्यमंत्र्यांना हा विषय त्यांच्यापर्यंत गेला आहे। मग नक्कीच त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी सरकारनं, हा मजकूर काढून टाकण्याची आणि सत्यस्थिती जी आहे, सत्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणण्याचं काय असेल ते निर्णय केला जाईल। अगदी शिवेंद्रसिंह, फक्त महत्त्वाचा मुद्दा असा की हा बदनामीकारक निंदनीय मजकूर जसं आपण म्हटलात तसा आहेच आहे, मात्र अशा प्रकारे खोडसाळ जी वृत्ती असते त्याला सुद्धा अटकाव लागणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपण जरूर हा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित कराल अशी अपेक्षा आहे। नक्की नक्की 100 नक्कीच। ठीक, धन्यवाद। आपण झी24 तास बरोबर बोलला शिवेंद्रराजे भोसले।